बघ बावड्या, तुझ्यासाठी मी एक नवीन प्रश्न आणलाय. प्रश्न लय अवघड, पण तू म्हणशील ना लय सोप्या पद्धतीत सोडू आपण. चंद्रपूर पोलीस 2023 ला विचारला होता तो. काय होता मग प्रश्न? विक्रीची किंमत तोट्याच्या दुप्पट असल्यास तोट्याचे शेकडा प्रमाण किती? किती अवघड वाटतोय? अरे पण लय सोपा आहे तो. त्याला प्रश्न विचार बरं आधी. कोणाच्या दुप्पट रे बाबा? मग तो आपल्याला सांगतो की तोट्याच्या दुप्पट. मग इथे लिहून टाक तोटा आणि इथे लिहून टाक विकी. विकी म्हणजे विक्री किंमत. मग तोटा समज तोट्याचा विचार सांगतोय ना तो. मग तोटा x असेल तर हा किती झाला आपला 2x. आपल्याला माहितीये खरेदी किमतीशिवाय शेकडा नफा तोटा निघत नाही. मग तू काय कर, आधी खरेदी किंमत काढ. मग इथं केला मी की बरोबर काय होतो विकी अधिक तोटा. मग विकी किती होता? इथं जर आपण केला विकी होता 2x अधिक तोटा होता x. म्हणजे तुला काय मिळेल? खरेदी किंमत. मग तू इथून केला तर किती? 3x ही मिळाली तुला खरेदी किंमत. मग आपल्याला तर माहितीये शेकडा तोटा काय तर निव्वळ तोटा x खरेदी किमतीवरच निघतो. म्हणून खरेदी किंमत 3x गुणिला शेकडा म्हणजे 100 झालं. काटना रपा रपा काटला, हा रप रप काटला, आला किती तुझं 100चे 3. आलं हे तुझं जबदीशी उत्तर. किती सोपं होतं बघ. हा प्रश्न अमरावती शहर पोलीस 2023 ला विचारलाय. प्रश्न अवघड आहे पण उत्तर झडदिशी उत्तर देशील तू. एका सेकंदात उत्तर. कसं? एक वस्तू 1470 रुपयास विकल्याने खरेदी किमतीच्या 1/60 पट नफा होतो. तर खरेदी किंमत किती? विचारलं काय? खरेदी किंमत 1/6 पट नफा होतो. कोणाच्या? खरेदीच्या. मग समज मी जरी तलीला 1/6 याचा अर्थ समजून घे बाबडे. 6 पैकी 1 त्याला काय होतोय? नफा होतोय. मग समज ही जर कधी तुझी खकी असेल, खकी म्हणजे खरेदी किंमत, आणि हा जर कधी तुझा नफा असेल तर ती विकी किती असेल रे? म्हणजे तिला किती ऐकली असेल? 1 जर नफा असेल तर 6 अधिक 1 म्हणजे 7 ला ती विकली तू. मग समज किती सोपं आहे. 7 बरोबर जर कधी त्याने 1470 ला विकून टाकली तर 6 आपल्याला खरेदी विचारली. मग खरेदी 6 बरोबर कितीला? सोपा कर त्याला तिरका गुणा. तिरका गुणा केला तर 1470 गुणिला 6 भागीला 7. काटणार रपा रपा. 7 1 7, 7 2 14, 7 1 7 झालं. 6 1 6, 6 2 12, उरला 0 जसा तसा. आलं तुझं उत्तर 1260. कुठे आहे मग? हे बघ आलं 1260. किती सोपं होतं. हे प्रश्न आहेत पट पण उत्तर झटपट. बघ तू, एका वस्तूची विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट आहे तर नफा किंवा तोटा किती? आपल्याला इथं पर्याय शेकडा दिलेला आहे म्हणून शेकडा नफा किंवा तोटा किती? आता त्याला प्रश्न विचार. मी बोललोय ना की त्यालाच प्रश्न विचारायचा. मग विचार त्या प्रश्नाला. कोणाच्या पटीत रे बाबा? विक्रीची किंमत खरेदीच्या निमपट. कोणाच्या निमपट? खरेदीच्या निमपट. मग तू इथं लिहिला तू पहिला खकी म्हणजे तुझी खरेदी किंमत आणि विकी म्हणजे ही आली तुझी विक्री किंमत. मग त्याला विचारलं तर तो सांगतो खरेदीच्या निमपट आहे. मग खरेदी 2 मानली तर विक्री निमपट म्हणजे अर्धा अर्धा अर्धा, तोच अर्धा म्हणजे 1. मग तो अर्धा 1 म्हणजे काय? समज हा 2 रुपये खरेदी होती, 1 रुपये विक्री होती. 1 रुपये काय झाला? 1 रुपये झाला तोटा. मग निव्वळ नफा किंवा तोटा भेटला आपल्याला 1 रुपये. कोणावर होतो? खरेदी किमतीवर. म्हणून खरेदी किंमत लिहिली 2. आपल्याला पर्याय दिले टक्क्यात. मग आपल्याला बी टक्का पाहिजे का नाही? मग लिहून टाक टक्के म्हणजे 100. बे 5 10. इथं आला तुझा 50 म्हणजे 50% काय झाला मग तुला? तोटा. म्हणून 50% तोटा झाला. तोटा होतं का नाही पटचं झटपट.